त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली। मात्र आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला। त्यानं 3 राऊंड स्वतःवर फायर करून घेतलेत। पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर येते। सूत्रांकडून ही माहिती मिळते अक्षय शिंदेनं स्वतःवर 3 राऊंड फायर करून घेतले। त्यात पोलीस कर्मचारी जखमी झालाय। अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय अक्षय शिंदेचा या सगळ्या प्रकरणामध्ये, काय अधिक तपशील? नक्कीच सुरुवातीपासून आपण बघतोय की 3 गोळ्या अक्षय शिंदेने स्वतःवरती झाडून घेतल्या होत्या आणि त्याची परिस्थिती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत होती। मात्र आता विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे। 3 गोळ्या त्याने स्वतःवरती झाडून घेतल्या होत्या। त्याला ट्रान्झिट रिमांडमध्ये त्याला तळोजावरून नेत असताना हे सगळं प्रकार घडलेला आहे आणि आता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता नेमकं त्याने का स्वतःला गोळ्या मारून घेतल्या का मग त्यामागे काही दुसरी कारण आहे हे आता स्पष्ट होणं कठीण आहे। मात्र आपण बघतोय की आता राजकारण या संपूर्ण प्रकरणावरून तापण्याची चिन्ह आहे। सुरुवातीला जेव्हा बदलापूरचं प्रकरण समोर आलं होतं तेव्हा देखील विरोधकांनी सरकारला चांगलंच लक्ष केलं होतं। सरकारची जी लाडकी बहीण योजना होती ती चांगला जोर पकडत असताना हे प्रकरण समोर आल्याने लाडकी बहीण नको आम्हाला सुरक्षित बहीण हवी अशा प्रकारचा सूर विरोधकांनी धरला होता आणि आता या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे यांनी स्वतःला गोळी मारून घेतल्यानंतर आपण बघतोय की पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदेनं स्वतःवर 3 गोळ्या झाडून घेतल्या। त्यात त्याचा मृत्यू झालाय। त्याला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी, पोलिसातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। एक्सक्लुझिव्ह माहिती साम टीव्हीकडे आहे। नेमकं काय घडलं होतं बघूयात। तळोजाहून नेत असताना अक्षयनं पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावली। रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये गेले होते। तळोजाहून नेत असताना अक्षयनं पोलिसांकडून रिव्हॉल्वर हिसकावली। बंदुकीतून अक्षयनं स्वतःवर 3 गोळ्या झाडून घेतल्या। झटापटीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झालाय। अक्षय शिंदे हा बदलापूर अल्पवयीन बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला नेत असताना पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्यानं अक्षय शिंदेनं 3 गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या। त्याची प्रकृती गंभीर असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र आता त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय। एक पोलीस कर्मचारी देखील या झटापटीत गंभीर जखमी झालाय। 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी एका वेगळ्या गुन्ह्यात ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला नेण्यात येत होतं, मात्र त्याच वेळी हा सगळा प्रकार घडलाय। 3 राऊंड त्यानं स्वतःवर फायर करून घेतले, त्यात त्याचा मृत्यू झालाय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। बदलापुरातल्या एका खासगी शाळेत 2-4 वर्षाची मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर होता। मात्र या संपूर्ण प्रकरणाला आधीपासूनच एक वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई केल्याचं पाहायला मिळत होतं। पीडित मुलीच्या पालकांची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती। दिवसभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं होतं, त्यामुळे चांगला गदारोळ माजला होता। या विरोधात बदलापूरकर नागरिक मोठ्या संख्येनं रेल्वे ट्रॅकवर उतरल्याचं देखील पाहायला मिळालं। 10 तास रेल रोको करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन गाड संपर्कात आहेत। सचिन, काय अपडेट्स?